नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, बघा मी आज बोटनेक ब्लाऊजची कटिंग केलेली आहे। तर बोटनेक ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करायची आणि बोटनेक ब्लाऊज कशा प्रकारे शिवायचा, शोल्डर किती घ्यायचं आणि शोल्डर घेते वेळेस कसं घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचा हे तुम्हाला मी आज पूर्ण सांगणार आहे। तर मी हाच बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे आणि तो कटिंग पण कसा करायचा तो मी पूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कटिंग कशा प्रकारे करायची, बाही कटिंग किती घ्यायची आणि आर्महोल आणि शोल्डर कसं घ्यायचं। आता हा पूर्ण बोटनेक आहे बघा, याला डिझाइन वगैरे काहीच नाहीये। तर ह्या बोटनेकची आपण आज कटिंग करणार आहोत। तर चला पाहूयात आपण आता कटिंग। ह्या ब्लाऊजला आता ही प्रिंट आहे। तर मग ही प्रिंट आपली काय होती, जर आपण बोटनेक घेतला तरच ही प्रिंट राहते, नाही जर बोटनेक घेतला तर मग ही आपली कटिंग मध्ये जाते। त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, ह्या अशा ब्लाऊजला बोटनेक ब्लाऊजच शिवावा लागतो। तर मग आता आपण बोटनेक ब्लाऊजची पूर्ण मापे पाहूयात कशा प्रकारे घ्यायची। तर आता बघा, हा कपडा आहे अस्तरचा, मी हा प्रेस करून घेतलेला आहे पूर्ण आणि डबल फोल्ड केलेला आहे। आता ही बंद बाजू आहे। तर ही बंद बाजू काय करूयात, आपण पहिले सरळ करून घेऊयात। तर ही बंद बाजू मी सरळ केली। आता इथून मी काय करते, उंची टाकते ब्लाऊजची। तर उंची तयार ठेवायची मला 13.5 इंच। तर मग 1 इंच मला शिलाई मार्जिन मध्ये घ्यावं लागतं एक्स्ट्राचं। तर मग मी इथे 1 इंच वाढून घेते, म्हणजे 14.5 वर मार्किंग करते। आता ही 14.5 वर केली। बोटनेक असल्यामुळे पूर्ण शोल्डर घ्यायचे, तर पूर्ण शोल्डर आहे 14 इंचाचं। तर मग हाफ त्याचा येतो आपल्याला, बंद बाजू असल्यामुळे हाफ येतो 7 इंच। तर बरोबर 7 इंचावरच मार्जिन करून घ्यायची। 7 इंचावर मार्जिन केल्यानंतर आता आपल्याला इथं 7 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे, आर्महोल घ्यायचं आहे। कारण 6.5 इंच घेतलं असतं तर मग कमी झालं असतं, म्हणून 7 इंच पूर्ण शोल्डर आर्महोल घेऊन आपण ही मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर 36 इंचाची आपली कंबर आहे, छाती आहे। तर 36 इंचाचा चौथा भाग होतो 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता हे पूर्ण मार्किंग झालेले आहे। कंबर आहे 34 इंचाची, म्हणून 8.5 इंचावर मार्किंग करायची, चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता हे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे मी, कारण 2 इंच शिलाई मार्जिन घेतली की आपल्याला व्यवस्थित आपली फिटिंग पण येते। आणि काय होतं माहिती आहे का, मी बंद बाजू, माझ्याकडे ओव्हरलॉक नाही आहे, तर मग मी बंद बाजू पण पहिले बंद करून घेत असते, ती अर्धा इंच जाती, म्हणून मी इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। आणि आता 1.25 इंचावरती आपल्याला आर्महोलची गोलाई घ्यायची आहे। आता ही पूर्ण मार्किंग झालेली आहे बोटनेकची। तर आता पहा पहिले तुम्ही काय करायचं, आता हे गळा आहे ना, तर हे गळा पूर्ण बंद गळा आहे, त्यामुळे आपल्याला इथं डिझाईन कोणतीच टाकता येत नाही, म्हणून आपल्याला फक्त बोटनेक तेवढा काढून घ्यायचा आहे। तर बोटनेक काढायचा आहे बघा 4 इंचावरती, इथं 4 इंच घ्यायचं आणि इथं पण 4 इंच घ्यायचं आणि हे 4 इंचाचा बॉक्स बनवून घ्यायचा पूर्ण। आणि याला शेप द्यायचा बोटनेकचा, म्हणजे छोटासा गळा असतो तो, छोट्याशा गळ्याचा म्हणजे बोटनेकचा आपल्याला इथं शेप द्यायचा। आणि बस एवढंच आपल्याला बोटनेक तयार करायचा आहे। आता हा गळा मी कट करून घेते। आता इथं काय करायचंय, बोटनेक असल्यामुळे थोडंसं शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे। तर मी बघा इथं 1.25 इंचाचं शोल्डर मी डाऊन करून घेते। तर अशा प्रकारे ही बोटनेकची कटिंग झालेली आहे। आता बोटनेक आपण घेतल्यामुळे आपल्याला समोरची जी बाजू असते ती कटिंग कशी करायची असते बघा। आता मी हा बोटनेक आहे, हा जशास तसा ठेवून घेते
आपण कटिंग केलेला भाग पूर्ण जशास तसा ठेवून इथं अर्धा इंचाची मार्किंग सोडायची आहे आपल्याला हुक पट्टीसाठी. तर हे अर्धा इंच मी हुक पट्टीसाठी ठेवलेला आहे. आणि आता इथून मग मी काय करते, जशास तशी मार्किंग करून घेते. ते जशास तशी मार्किंग केल्यानंतर आता हे अशा प्रकारे मार्किंग झालेली आहे आपण. आणि आता इथं काय करायचं आहे बघा, तर इथून 3.5 इंच प्रिन्सेस कट घ्यायचा आहे. 3.5 इंच मार्किंग केली मी. त्यानंतर इथं 1.5 इंच आपल्याला कटिंग करायचा आहे हा प्रिन्सेस कट. त्यानंतर हा 1.5 इंच आता आपल्याला इथं वाढून घ्यायचा. त्यानंतर आता हा गळा आहे ना, हा गळा आता आपण काय करूयात, पहिले जशास तसा मार्क करून घेऊयात. आणि ही मार्किंग आहे. आता काय करायचं आहे, आता इथून मला 7.5 इंच गळा घ्यायचा आहे. तर मग मी असा तिरका घेणार मोजून, असा नाही घ्यायचा, असा तिरका घ्यायचा. आणि इथं 7.5 इंचावरती मार्किंग करायची. 7.5 इंच आणि हा इथला 4 इंच. तर हा आता प्रथम आपण काय करूयात, हा असा बॉक्स बनवून घेऊयात. जेवढा आपण बोटनेकला गळा कट करतो तेवढाच आपल्याला काय करावा लागतो, समोरचा पण गळा तसाच डीप कटिंग करावा लागतो. जर डीप कटिंग नाही केला तुम्ही तर मग काय होतं की तुमचा समोरचा गळा असा आवळला जातो आणि मग तो मागचं शोल्डर पण आवळल्या जातं आणि मग आपला बोटनेक पूर्ण खराब होऊन जातो. तर मग जेवढा आपण इथं बॉक्स घेतलाय, जेवढा पाठीमागे बॉक्स घेतलाय तेवढाच आपल्याला समोरचा पण बॉक्स कटिंग करण्यासाठी गोलाकार घ्यावा लागतो. तर मी त्या पद्धतीनं हा गळा कट केलेला आहे. तर समोरचा गळा आणि मागचा गळा कट करण्यात हाच फरक असतो बोटनेकमध्ये. त्यानंतर काय करायचं, आता इथं हा 3.5 इंच, हा 3.5 इंच. आता इथे 1 इंच आपल्याला मार्जिन करायची एक्स्ट्रा. आणि हे पॉइंट आता आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता इथं उभा घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंचावरती. आणि हा उभा घ्यायचा आहे 2 इंचावरती. आता इथं 7 इंचावरती आपण मार्किंग केली होती आर्महोलची, तेवढीच समोरच्या साईडला पण तेवढीच आली पाहिजे. आणि इथं आता 1 इंच घ्यायचा आहे मला. आणि ही मार्किंग आता अशी जाऊ द्यायची या बोटनेकला. आणि इथून हा भाग असा निमुळता घ्यायचा. आणि इथं परत आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आहे कटिंग करण्यासाठी. बोटनेक चपटा होऊ नये आणि प्रिन्स कट पण चपटा होऊ नये म्हणून. हा अर्धा इंच कट करायचा म्हणून आपण इथं 1 इंच वाढून घ्यायचं. आणि ही झाली आपली कटिंगची रेषा. आता मी हा पूर्ण भाग कट करून घेते. हा इथं जसा डाऊन आहे तसा डाऊन पण घ्यायचा आपल्याला. आता हे झाला पूर्ण आपला मागचा आणि समोरचा भाग. आता आपल्याला बाई कटिंग करायची. बोटनेकसाठी बाई कटिंग कशी करायची ते बघा. आता याचे आपल्याला 4 फोल्ड करायचे आहेत.
आता हे मी 4 भाग केलेत. हा भाग सरळ आहे म्हणून मी इथं मार्किंग करत नाही आहे. 10.5 इंचाची बाही आहे माझी, तर मी 11.5 इंचावर मार्जिन करते आणि ही रेषा पूर्ण अशी सरळ करून घेते. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला इथे कॅप हाईट टाकायची 3 इंचावरती आणि याला शेप द्यायचा बाहीचा. आता हा बाईचा शेप दिलाय मी, पण काय करायचंय आपल्याला, इथं 9 इंच आपली मार्किंग आली पाहिजे. का तर 7 इंचाचं शोल्डर टाकले म्हणून मी हे 7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथं बसत नाही तर इथे जॉईंट लावून घ्यायचा, पण हा जॉईंट लावायचा, सोडायचा नाही जॉईंट. आणि 5.5 इंचाचा दंडघेर आहे म्हणून हे 5.5 इंच आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन. तर हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, बाहीची मार्किंग करून बोटनेकसाठी कटिंग करायचं असतं. आता आपण बघूयात की आपल्याला ही बाही बसते का. तर अशा प्रकारे बघा, इथं 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायची आणि हे अशा प्रकारे बघा. आता इथं आपल्याला जॉईंट लावायचं आहे म्हणून बरोबर इथं जॉईंटला थोडासा कपडा उरलेला आहे, तर हे बरोबर उरून जातो. जेवढं तुम्ही आर्महोल घ्याल, 7 इंच घ्या किंवा 7 इंच घ्या, 6.5 इंच घ्या, आपला तेवढाच हा भाग आला पाहिजे आणि तिथून मग शिलाई मार्जिन पुढे गेली पाहिजे. तर अशा प्रकारे मी बाहीची कटिंग करत असते, बोटनेक असो की कोणताही असो. आणि मग मार्किंग करून घ्यायची बरोबर. आता हे बघा, बरोबर 1/2 इंच घेतला ना की हे बरोबर 1/2 इंच इथं जातो आणि इथं जॉईंट लावायचा आहे म्हणून हा इतका उरतो भाग, तर इथं आपल्या उरून जातो. तर अशा प्रकारे जर तुम्ही मार्किंग केली आणि ब्लाऊज कटिंग केला तर एकदम परफेक्ट ब्लाऊज कट होतो आपला. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून सांगा मला की पुढचा कटिंगचा व्हिडिओ, स्टिचिंगचा व्हिडिओ, पूर्ण शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.